प्रेस कॉन्फरन्स एक इमर्जन्सी आकस्मिक घटना झाल्यामुळे बोलवण्यात आली आहे। जसं तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी यांची आज सभा होती कनानमध्ये। तर आज सकाळी आमच्या कार्यकर्त्यांशी पोलीसवाल्यांनी संपर्क केला आणि त्याचबरोबर जिथे कुठे आमचे जे सक्रिय कार्यकर्ते पूर्ण शहरभर होते त्यांची धरपकड करण्यात आली। तर आज सकाळपासनं जरीपटका पोलीस स्टेशन, कोतवाली आणि कामठीचे आमचे कार्यकर्त्यांना अटक केली। आज कामठीमध्ये नागपूर ग्रामीणचे जे संघटन मंत्री आहे शौकत अली बागवान आम आदमी पार्टीचे, त्यांना अटक करण्यात आली कामठी पोलीस स्टेशनमध्ये। इथे कोतवालीमध्ये नागपूरचे सहसंघटन मंत्री गिरीश चितरमारे, नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष शैलेश गजबिये यांना अटक करण्यात आली। त्याचबरोबर जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये नागपूरचे संघटन मंत्री रोशन डोंगरे यांना देखील अटक करण्यात आली। नागपूरचे सचिव विशाल वैद्य यांना अटक करण्यात आली। याचबरोबर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना नजर कैदेत पूर्ण शहरभर ठेवण्यात आलं। मला प्रश्न हा आहे की देशाचे पंतप्रधान आमच्या पार्टीच्या अध्यक्षांना अटक करतात आणि त्यांना एवढी आम आदमी पार्टीची भीती वाटते की आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना देखील ते अटक करतात। आम्हाला प्रश्न असा आहे की देशाचे एवढे पॉवरफुल होम मिनिस्टर म्हणतात की आम आदमी पार्टी एक सुपारी जैसी पार्टी है आणि यांच्या अध्यक्षांना कार्यकर्त्यांना अटक करण्याची पूर्ण एक शृंखलाच लावतात। प्रश्न आहे तुमच्यासमोरही आणि देशाच्या जनतेसमोरही की भारतीय जनता पार्टीला काय आम आदमी पार्टीची एवढी भीती वाटते की ते लोक आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अटक करून राहिले, वेगवेगळ्या नावाच्या केसेस बनवत आहे, फर्जी घोटाळे बनवून राहिले। 2-2.5 वर्षापासून कोणतीच केस सुरू नाही केली आहे, नुसतं इन्व्हेस्टिगेशनच्या नावावरती मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या अंडरमध्ये त्यांना अरेस्ट करून ठेवलं आहे। त्याचबरोबर पंतप्रधान देशभरात फिरायला एवढे घाबरतात का आम आदमी पार्टीला? जिथे कुठे जातात तिथे अटक करून राहिले आमच्या कार्यकर्त्यांना। 2 दिवसाआधी चंद्रपूरला त्यांची सभा होती, तिथे आमच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली, आमच्या सगळ्या युवा अध्यक्षांना अटक करण्यात आली चंद्रपूरमध्ये। प्रश्न हा आहे की या देशामध्ये जी ऑपोजिशन आहे तिला काम न करू देणे, तिला कॅम्पेन न करू देणे, हे राजकारण आज देशामध्ये आणण्यात आलं आहे। आणि 36 इंचचा सीना आहे म्हणतात मोदीजींचा। हे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांशी ते घाबरून राहिले, देशातल्या कार्यकर्त्यांशी घाबरून राहिले, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांशी घाबरतात। तर हा 36 इंचचा सीना कोणत्या कामाचा हा प्रश्न आहे। 56 इंच का सीना। मोदी जी का नाम लिया ना, इसीलिए नंबर बदल गया, मोदी जी के भी नंबर बदल जाते हैं। याच्या पुढे मी नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष शैलेश गजबिये यांना देतो, ते आपले मनोगत तुमच्यासमोर मांडतात। नमस्कार। आज सकाळी 11च्या दरम्यान आम्हाला कुठलीही कल्पना नाही आणि भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कनानला येणार, पण आम्हाला अटक का केली हे आम्हाला आतापर्यंत कळलं नाही। जेव्हा की नागपूरमध्ये इलेक्शनचा जर माहोल आहे तर लोकसभा इलेक्शनमध्ये इथे लढत आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये। आम्ही इंडिया अलायन्समध्ये काँग्रेसला आम्ही सपोर्ट करत आहोत, पण आजच्या तारखेमध्ये आम आदमी पार्टीच्या कुठलाही उमेदवार नसताना असं काय झालं की फक्त आम आदमी पार्टीचेच कार्यकर्ता यांना अटक करायची होती? म्हणजे आम आदमी पार्टीला किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, जे त्यांचे नेता आहेत, जे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात इलेक्शनमध्ये, त्या लोकांना अरेस्ट करावं आणि त्यांना इलेक्शनमध्ये कुठलाही प्रचार करू देऊ नये,
सर्वात मोठा एजेंडा आहे आणि ह्या एजेंडा करता आम्ही सुद्धा तसंच आहोत. जर केजरीवाल आमदार आहेत तर आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, आम्ही सुद्धा केजरीवाल आहोत आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्हाला जर अटक करत आहे तर आम्ही अजून मजबूत होत आहोत आणि ही मजबूती अजून बळकट होईल आणि आम्ही इंडिया संघटनेमध्ये असल्यामुळे आम्ही या नागपूरचे आणि जिथेही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये कुठलाही 2 नंबरचा कॅन्डिडेट असेल पूर्ण भारतामध्ये आम्ही त्या 2 नंबर किंवा टफ फाईट असलेल्या व्यक्तीला किंवा पक्षाला आम्ही समर्थन करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. ते नागपूरचे सहसंघटन मंत्री गिरीश तितरमारे. ताब्यात घेतलं म्हणजे अटकच झाली ना आमच्याकडे. नाही ताई, एक मिनिट. डिटेन्शन याचा तुम्ही ट्रान्सलेट करा तर अटकच शब्द. डिटेन केलंय. कलम त्यांनी एकही कागदाचा तुकडा हातात नाही दिला आम्हाला. प्रश्नाचं बसून ठेवलंय, पण का बरं बसून ठेवले? प्रश्न तो आहे ना, कलम लावला. एक मिनिट, यांचं थोडं होऊ दे. नाही, तो ऑटोमॅटिकच इशारा आहे. मोदीजी जिथं जाणार तिथं विरोध करणारच आहे ना आम्ही. तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आमच्या नेत्याला त्यांनी आतमध्ये टाकलं. हे नागपूरचे सहसंघटन मंत्री गिरीश तितरमारे. नमस्कार सर्वांना, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही एकदम म्हणजे मी सर आम्ही आपल्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि आम्हाला कल्पनाही नव्हती. फक्त एवढं माहीत होतं का लोकसभेच्या जाहीर सभेसाठी नरेंद्र मोदी साहेब येणार आहे नागपूरला, कनानला. आम्ही दोघं बोलणं सुरू होतं. एकदम घरून फोन आला का पोलीस घरी आले. मग त्यांचा मला फोन आला, तुम्ही कुठे आहे? मी म्हटलं ऑफिसला आहे. तर ते एकदम धडाडीने एकदम ऑफिसमध्ये असे घुसले का जसं काही एखादा आरोपी पकडून नेत आहे. माझ्यासोबत गजबे साहेब होते. मला यांना तुरंत एकदम ताब्यात टाकून दिलं. मग आम्ही तिथे व्हिडिओ वगैरे बनवायचा प्रयत्न केला. तोही व्हिडिओ त्यांनी बनवू दिला नाही. म्हणे लवकर लवकर गाडीमध्ये बसा. म्हणजे PI साहेब जे पाटील साहेब होते त्यांना असा कोणता प्रेशर होता माहिती नाही. त्यांनी एवढं म्हणजे 5 मिनिटाच्या आतमध्ये कोतवाली ठाण्यात बोलवून टाकलं. तसंच आमच्या जरीपटकामध्ये रोशनभाऊ डोंगरे यांनाही फोन करून बोलवलं. कामठीमध्ये आमचे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते होते, त्यांनाही बोलवलं. पण कोतवालीत आल्यावर त्यांना आम्ही प्रश्न विचारला. भूषणभाऊ आले, विपिनभाऊ आले, तेजरामभाऊ आले, ते आमचे युवा अध्यक्ष शुभमभाऊ मोरे आले. या सर्व आमच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला का तुम्ही एक साधारण म्हणजे अशा गोष्टीसाठी कनानमध्ये सभा आहे, तुम्ही मध्य नागपूरच्या लोकांना उचलत आहे, नागपूरच्या लोकांना उचलत आहे. म्हणजे असं का झालं एवढं तावडतेवडमध्ये जसं एखाद्या आरोपीला उचलल्यासारखं उचललं. तर त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं नाही. आमच्यासाठी काँग्रेसचे काही पदाधिकारी आले, न्यायशैली आले, त्याच्यानंतर बंटीभाऊ शेळके आले, आपलं प्रवक्ते आले राष्ट्रवादीचे, इंडिया आघाडीचे सर्व सदस्य आले. गर्दी झाली, प्रेशर बनवला. त्या प्रेशरमुळं आम्हाला 5:30-6 वाजता तरी सोडलं गेलं. नाही तर आज कमीत कमी आम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत ते बसवणार होते. म्हणजे सकाळी 11:30-12 वाजेपासून 11 वाजेपर्यंत बिना काही इंटिमेशन देता बिना काही करता आम्हाला ते तुरुंगात टाकलं. पण एक म्हणजे चांगली गोष्ट आहे का आज तुरुंगाचे काळे तुटले आणि आम्ही बाहेर आलो म्हणून आमचं स्वागत वगैरे झालं फुलांनी. असेच तुरुंगाचे टाळे लवकरच केजरीवाल साहेबांचे तुटणार आणि केजरीवाल साहेब, मनीष सिसोदिया साहेब आणि जेवढे आमचे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आतमध्ये गेले असेल या नकली घोटाळ्यात ते सर्वात लवकरात लवकर बाहेर येऊ अशी मी शुभेच्छा करतो. आणि भारतीय जनता पार्टी स्पेशली गडकरी साहेबांना सांगतो, जे म्हणतात ना का आम्हाला पत्रकं वाटायचे नाही, मी पत्रकं वाटणार नाही, मी बॅनरसुद्धा लावणार नाही, मी असाच निवडून येईन. त्यांना एक म्हणजे इशारा सांगतो का बा इंडिया आघाडी झाली आहे नागपुरात आणि आम आदमी पार्टीचे लोक त्यात आहेत. भले कोणती आघाडीमधले लोक सपोर्ट करतील इंडिया गडकरी साहेबांना, पण आम आदमी पार्टी त्यांची यावेळेस खुर्ची तर हलवणंच लागेल आणि त्यांना यावेळेस पराजय स्वीकारावा लागेल. ते बोलतात ना का 5 लाखाच्या वर 5 लाखाची लीड घेऊ, हे लीड घेऊ. त्याचा रिझल्ट एक कोणत्या तारखेला, त्याचा रिझल्ट जून तारखेला तुम्हाला माहीत होईलच. 4 जूनला माहीत होईलच. बोला. आपल्याला किती तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते?
आम्हाला 12 ते 7 7 तास. 7 तास. 6.5-7 तास. 7.5 तासामध्ये आपल्याला चहा पाणी वगैरे काही नाश्ता पाण्याची जेवणाची काही व्यवस्था बिलकुल नाही. नाही, एकदा चहा सुरुवातीला जसं आलो तेव्हा फक्त चहा दिला, चहा पाणी घ्या म्हणे, थोडं रिलॅक्स बसा. त्याच्यानंतर ना नाश्ता नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही असं म्हटलं नाही की आम्हाला भूक वगैरे लागलेली आहे बा, काही चहा पाणी चक्कर वगैरे म्हटलं आमचे जे पदाधिकारी आले होते त्यांनी म्हटलं का यांना आम्ही काही करा, ते हो म्हटलं, पण ते चाललं गेलं. मग ते वेळ निघून गेलं. नेमकं ठोस कारण त्यांनी सांगितलं होतं. नेमकं ठोस कारणच ते नाही सांगितलं. आता आमचे भूषणभाऊ डाकोलकरांनी म्हणजे कागदावर त्याच्यासाठी म्हणजे हे केलं, पण त्याने एवढंच हे ठोस कारण सांगितलं नाही. का आता काय मागणी आहे तुमची? काय म्हटलं? नाही, प्रश्न हा नाही आहे की आम्ही इशारा दिला होता की नव्हता. आमचा इशारा सरळ आहे, साफ आहे की या मोदी सरकारला आम्हाला हटवायचं आहे. याच्यापुढं आमचा काहीच इच्छा. त्याच्यासाठी जे काही लागेल आम्ही सगळं करू. काळे झेंडे दाखवण्यापासून तर त्यांच्या कॅन्डिडेटच्या विरोधात प्रचार करण्यापर्यंत आम्ही सगळंच करू. आता काय मागणी आहे? समोरचा काय पाऊल आहे तुमचा? या विषयाने झालं आहे काही अनरिकॉर्डेड काम झालं आहे, तेव्हा तुमचं काय कागदोपत्री कारवाई नाही करणार? नाही, कागदोपत्री कारवाई म्हणजे त्यांनी म्हटलं की बॉम्बे पोलीस ॲक्ट सेक्शन 69च्या अंतर्गत आम्ही डिटेन केलं होतं म्हणे. त्यांना आम्ही मागितलं तुम्ही रिटर्नमध्ये काहीतरी द्या म्हणून त्यांच्याकडनं, तर त्यांनी आतापर्यंत तर काही दिलं नाही आम्हाला, फक्त सोडलं आहे. बाकी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहीत केलं. कामठीमध्ये तर आताही कार्यकर्त्यांना बसून ठेवलं आहे आमच्या, पण इथं जरी पटक्याला सोडलं म्हणे, पण त्यांनी काही हातात कागद दिलं नाही. तशा प्रकारचं हॅरॅसमेंट तर नाही केलं, पण त्याचा मानसिक त्रास म्हणजे 10 वेळा येणं, बाजूला पोलीस म्हणजे कॉन्स्टेबल बसवून ठेवणं, म्हणजे या प्रकारे म्हणजे भयभीत सारखं वातावरण ठेवलं. नाही, कसं आहे, पोलीस लोक टेस्ट करतात ना, तर ते काय त्यांना मान सन्मान देतात आणि चहा हम लोगों के कोर्ट में जाएंगे. और ये तो बेचारे प्रशासन में पगार पे काम करने वाले पुलिस के पदाधिकारी है, पुलिस प्रशासन नहीं है, वो बेचारे क्या करेंगे? उनको जो ऑर्डर आता है वो बेचारे करते हैं. तिथून PI साहेबांची गाडी इंदोरा भंडारमध्ये, तिथे मी माझ्या गाववासी आहे, तिथे आली. तिथून मला डिटेन केलं. त्यांना मी सांगितलं डिटेनचं कारण काय आहे म्हणून. काही नाही म्हणजे थोडंसं प्रोटोकॉल असतं ते, त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डिटेन केलं आहे. मी म्हटलं तुमच्या क्षेत्रामध्ये येत नाही, माझा एरिया तुमच्या क्षेत्रामध्ये येत नाही, मी 5 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत नाही, तर तुमचं कोणत्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं, तर तिला जरीपटका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते. तर त्यांनी तिथून डिटेन केलं आणि जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मला ठेवलेलं केलं. त्यानंतर ते प्रोसेसर आली, त्यांनी म्हटलं की तुमचं नाव वगैरे CP ऑफिसच्या अंतर्गतच आलेलं आहे, तुम्ही आता म्हणजे आमचं निवड म्हणजे आपल्या निर्देशनातच राहणार तुम्ही, किंवा फक्त सभा होत नाही किंवा काही आणखी गोष्टी. आणि त्यानंतर आम्हाला 6 वाजे सोडून दिलं. मग त्यांनी काही लिहून दिलेलं नाही आणि आणखी काही कारवाई पण नाही केलं. फक्त तिथंच आहे ते आम्हाला डिटेन करून प्रॉपरली ठेवून दिलं, नजर बंद करून घेऊ शकतो आपण. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें, ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.